आज तक की जो घटना हुई वो एक शर्मनाक घटना है। उस घटना को लेके यहाँ पे आम जनता इकट्ठा हुई है और डॉक्टर बाबा अम्बेडकर जी की प्रतिमा के पास आके पहले कैंडल जलाएंगी और एक लोगों को सहयोग करेंगे। आप लोग प्लीज सोशल डिस्टेंस बनाए रखिए। उस बेटी को न्याय मिले इसलिए हमारे यहाँ पे भाई बहन सब उपस्थित है। इस विषय में हम थोड़ी देर में चर्चा करेंगे। उसके लिए धन्यवाद। ये हम वादा करते थे पब्लिक के अंदर बर्दाश्त की हद हो चुकी है। बर्दाश्त हमारे सर पे से ऊपर जा चुका है। अब पूरे देश के अंदर आंदोलन छिड़ेगा और जो दबंगगिरी है, जो ठाकुरशाही है, जो अपनी दादागिरी चल रही है उस देश के अंदर, यूपी के राज्य के अंदर, बर्दाश्त नहीं करेगा वाल्मीकि समाज। अब उनको जवाब देंगे। भले ही उनके हाथ ताकत है, हमारे पास बाबा साहब की दी हुई कलम है बाबा साहब की, जिन्होंने हमें जीने का अधिकार दिया। उसके माध्यम से आज हम मीडिया के माध्यम से हम ये कहना चाहते हैं कि अगर आपने प्रवीण कुमार जो वहाँ के डीएम है तत्काल उनको बर्खास्त नहीं किया और उन पे कार्रवाई नहीं की, उनको अरेस्ट नहीं किया, तो हम पूरे देश के अंदर आंदोलन आपके माध्यम से एक बात और बताना चाहता हूं मैं। कल जो दबाव में मनीषा की जो रिपोर्ट आई है, उस रिपोर्ट में डॉक्टरों ने स्पष्ट कहा है कि उसका बलात्कार नहीं हुआ। हमारा मानना ऐसा है, संविधान के नियम से जो बलात्कार होता है उसकी रिपोर्ट 24 घंटे में आती है। आज 92 घंटे के बाद में उसकी रिपोर्ट जो आई है वो बोलते हैं उसमें सिमंस नहीं है। अब आप मुझे बताइए, जिसकी रिपोर्ट 24 घंटे में आनी चाहिए थी और 90 घंटे में रिपोर्ट आई है, और आज वो रिपोर्ट के माध्यम से बताना चाह रहे हैं कि उस बिटिया का बलात्कार ही नहीं हुआ। ये जो आज संविधान की धज्जियां उड़ा जा रही है, ये बर्खास्त किया नहीं जाएगा। और आपके माध्यम से बताना चाह रहे हैं योगी और मोदी, अगर इन्होंने इस बात पर अगर ध्यान नहीं दिया तो ये वाल्मीकि समाज रास्ते पे उतरेगा। और आपके माध्यम से बताना चाह रहे हैं, अगर ये योगी सरकार ने अगर ध्यान नहीं दिया तो वाल्मीकि समाज पूरे रास्ते पे उतरेगा और उसका परिणाम सिर्फ सरकार भोगेगी, उसके दोषी वाल्मीकि समाज नहीं रहेंगे। ये आपको इस बात में बताना चाहिए। समाजाची, दलित समाजाची वाल्मिकी बहीण मनीषा तिच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी वाल्मिकी समाज व रिपब्लिकन चळवळीतले सर्व घटक पक्ष असे सर्व दलित समाजाची लोक या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत त्याचा निषेध करण्यासाठी। खरं तर ज्या दिवशी मोदी सरकार, जितने लोग हैं इसका हम उनका जाहिर निषेध करते हैं और हम मांग करते हैं ये बिटिया को ये सरकार बेटी बढ़ाओ बेटी बचाओ, कहाँ की बेटी? जब बेटी नहीं रहेगी तो बेटी कहाँ से पढ़ेगी? बचाओ बेटी पढ़ाओ तो कहाँ से पढ़ाएंगे, कहाँ से बचाएंगे जब ऐसा न्याय मिलने के लिए कोई संभावना ही नहीं है। ज्यादातर बीजेपी के लोग इस काम को कर रहे हैं। साधु संतों से लेकर बीजेपी के नेता लेकर आमदार सब बलात्कारी है, सब बलात्कारी है। तो बीजेपीचे त्याचे वडील कार्यकर्ते आहेत। हा व्हॉट्सअपवर मेसेज आहे, मोदी बरोबर त्याचा फोटो आहे, तुझा खास मित्र आहे त्याचा तो, मोदी बरोबर आहे, योगी बरोबर त्याचा फोटो आहे। ह्या कारस्थानमध्ये बीजेपी पूर्णपणे अडकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ या दोघेही त्याला जबाबदार आहेत। आम्ही विनंती करतो मोदींनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि योगींनी राजीनामा दिला पाहिजे। जेव्हा कुठल्याही राज्यात आता आपल्याला माहिती आहे तो जो ऍक्टर मेला त्याच्यासाठी 3 हे लावलेले ईडी, SBI, CBI ह्या सगळ्या लावलेल्या आहेत, परंतु या गरीब मुलीच्या कोण बोलणारा नाहीये। गावामध्ये एकच घर आहे, तिला धमक्या दिल्या जातात, पत्रकार आज आहेत, हे त्या DM ला डिसमिस करायला पाहिजे आणि त्याच्यावर पण हत्येचे आरोप करायला पाहिजे की जो दमदाटी करतोय त्याच्या आई वडिलांनी त्याचे जवानी बदलायला पाहिजे अशी भूमिका घेणारा जो प्रवीण कुमार आहे त्याच्यावर ताबडतोब 7 जे पोलीसवाले कोण सस्पेंड केले आहेत, जे हुकमाचे ताबेदार असतात त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। मोठी मासी अजून बाहेर आहेत, म्हणून त्या प्रवीण कुमारने हे केलं पाहिजे। आणि जो हसणारा इन्स्पेक्टर होता, ज्या दिवशी ती बॉडी जाळली गेली
त्या दिवशी तो इन्स्पेक्टर हसत होता. त्या हसण्याचा अर्थ वाल्मिकी समाज लावतो की सर्व पुरावे आम्ही नष्ट केलेले आहेत, तुम्हाला काय करायचं असेल ते करून घ्या, अशा भूमिकेमध्ये पोलीस प्रशासन आणि योगी आदित्यनाथचा सरकार, मोदीचा सरकार है. आपले मोदी बोलतात बहनों भाइयों सुनो, आज बहनों भाइयों कहाँ गए, कुठे गेले बहन भाई. तर हा जैसे कि आप देख रहे हो कि मनीषा बहन को लेके काफ़ी यहाँ पे लोगों में गुस्सा है और मोदी सरकार को लेके जो हमारी यूपी पुलिस है उन्होंने जो दुष्कर्म किया है उसके बारे में जनता काफ़ी नाराज़ है और काफ़ी चिंताजनक है कि मतलब कि हमारी बहन बेटियों के साथ क्या हो रहा है. उनको न्याय मिलने की उम्मीद में आज इन लोग चर्च गेट के पास चर्च गेट में आए हुए डॉक्टर बाबा अम्बेडकर जी की मूर्ति के यहाँ उन्होंने श्रद्धांजलि की है, बाकायदा कैंडल जलाया हुआ है. अभी यहाँ से कलेक्टर ऑफिस ठेवण्यात आला. त्यानंतर यूपी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. बलात्कार ज्या दिवशी झाला त्याच दिवशी जर तिच्या रिपोर्ट केला असता तर त्याच्यामध्ये त्यांचे म्हणणं आहे की ते सुकाणू मिळाले नाही, परंतु मनीषाने स्वतःच्या जवानीमध्ये दिलेला आहे. आणि कुठलाही मर्डर झाली असेल किंवा काहीतरी घटना घडली असेल त्याची जी जवानी असते ती जवानी घरी पकडली जाते. आता SIT तिथे 3 दिवसापासून त्या गावामध्ये आहे. आप क्या कहना चाहते हो? मनीषा जी को न्याय मिलना चाहिए, उनको फांसी होनी चाहिए. जिसने इतना गुनाह किया उसको फांसी होनी चाहिए. मनीषाच्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे, फाशी त्यांना झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे आरक्षणच्या जीवावरती आमदार MLA खासदार जे निवडून जातात, बाबासाहेबांचं जो आरक्षण आहे, दलित कास्टचं जो आरक्षणमध्ये जेवढे पण राष्ट्रपती होतात, लोकसभेत जातात, राज्यसभेत जातात, नगरसेवक होतात, आमदार खासदार होतात, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन दलित समाजाच्या ह्या बहिणीला न्याय मिळेल असा माझा एक त्यांना सवाल आहे का त्या लोकांनी राजीनामा द्यावा. कारण ते आरक्षणच्या जीवावर निवडून जातात, दलित समाजाच्या जीवावरती निवडून जातात आणि दलित समाजाच्या आरक्षणावरती निवडून जातात. आणि त्याच्यासाठी त्यांनी लोकसभा असून द्या, राज्यसभा असून द्या, आमदार खासदार इव्हन नगरसेवक रामदास आठवले काय करतायत किंवा त्याच्यापेक्षा जे खालच्या लेवलला ग्रामपंचायतचे सदस्य असतील, जे छोट्या जातीच्या ह्याच्यावरती निवडून जातात, ज्या छोट्या कास्टच्या आरक्षणावरती निवडून जातात, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. आणि जर राजीनामा दिला तर नक्कीच त्या मनीषा बहिणीला न्याय भेटेल ही अशी आम्ही अपेक्षा करतो. कंगनाच्या आंदोलनामध्ये रामदास आठवले मुंबईला आले, परंतु वाल्मीकी मुलीवर अन्याय झाला, त्या गावात पोहोचू शकले नाही. बहन बेटी किसी की भी हो, बड़ी जात की हो या छोटी जात की हो, अभी मनीषा के साथ जो हुआ है वो किसी और बेटी के साथ में नहीं होना चाहिए. प्लस क्योंकि हमें भी हमारी भी बहन बेटियों का डर है. अभी हमारे बच्चे भी घर से बाहर निकलते हैं, उनके साथ अगर ऐसा हुआ या मतलब जैसे अभी इनके साथ हुआ है तो उनके भी साथ हो सकता है. तो मतलब सरकार क्या कर रही है, इसलिए सरकार को मतलब अपनी जो राजनीति है वो छोड़ देनी चाहिए, योगी को हो या प्रधानमंत्री हो. आप क्या बोलना चाहते मी चाहते की मनीषा बहन को इंसाफ मिले, उन अपराधियों को फांसी मिले. त्यांच्या फॅमिलीला हे करून ठेवलंय तर त्यांना काय कुठला न्याय हा कुठला न्याय आहे? बाबासाहेबांच्या याच्यात राहतात, हे कुठला न्याय आहे? रामदास आठवले वरती बसून काय करते? त्यांनी भी दखल घ्यायला पाहिजे ना. मैडम आपके माध्यम से बताना चाहूँगा, कर्नाटक में अगर एक हाथी मर गया, उसकी स्मृति ईरानी और वहाँ के लोग कितना आंदोलन करते हैं. और यहाँ पे वाल्मिकी समाजाने आंदोलन घेतलेलं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या देशामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही जाती धर्माच्या पंथाच्या लोकांवर अन्याय झालेला आहे, या बाबासाहेबांच्या औलादीनेच त्या अन्यायाचा बिमोड करण्यासाठी नेहमी संघर्ष घेतलेला आहे, लाठी काठी आम्ही खाल्लेले आहेत. या ठिकाणी मगाशी सांगितलं गेलं की फास्ट ट्रॅकवर घ्यायला पाहिजे. आमच्या बहिणीची जबानी हीच अंतिम जबानी आहे आणि त्या अंतिम जबानीवर या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या टायमाला वाल्मिकी समाजाला मी आव्हान करेन, आज आपल्यावर ही परिस्थिती ओढवली, याचं कारण का, आपल्यावर अन्याय अत्याचार का झालेत, याचं कारण एक आहे की आपण एकजूट नाहीत आणि हा त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून वाल्मिकी समाजाला माझं आव्हान आहे की आता या बहिणीवर अत्याचार झालाय, उद्या आणि आपल्या इतर बहिणीवर अत्याचार होण्याची आपण वाट पाहणार आहात का? जर तसं घडून द्यायचं नसेल तर बाबासाहेबांच्या निळ्या झेंडाखाली तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावंच लागेल.
आणि जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तुम्हाला संरक्षण सुद्धा अबाधित राहता येत नाही. आणि म्हणून आपण योगी सरकारचा निषेध करणार, मोदी सरकारचा निषेध करणार. हे चोर चोर मौसेरे भाई आहेत, यांचा निषेध करायचा नाही. आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला मोठ्या ताकदीने रिपब्लिकन आंदोलनामध्ये आपण सहभाग व्हायचा. या ठिकाणी हिंदू हिंदू म्हणून आपल्याला हिणवलं जातं, दलित दलित म्हणून आपल्याला हिणवलं जातं, हिंदू म्हणूनच आपल्यावर अन्याय केला जातो. आम्ही हिंदू धर्माचे लोक आणि हिंदूचे लोक आपल्यावर अन्याय करतात. आणि हा जर अन्याय थांबवायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्या मार्गाने गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या वेळेला अधिक आपला वेळ न घेता आपण पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आलात, एक जागृतीचा दिवा बाबासाहेबांच्या साक्षीने पेटवलात. हा दिवा सातत्याने तेवत ठेवा, नाही तर आजचं आंदोलन होईल, निवेदन देईल, आपण आपापल्या घरी पुन्हा दुसरा अत्याचार कधी होतोय त्याची वाट बघणार आहोत की नाही बघणार आहोत. तर याच्यासाठी सातत्याने आपल्याला सगळ्यांनी जागृत राहावं लागेल आणि रिपब्लिकन आंदोलनाच्या खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने या आपल्या बहिणीला श्रद्धांजली असणार आहे. आणि पुन्हा एकदा कुलाब्यातल्या वाल्मिकी समाजाला आव्हान आहे, या वेळेला जिथं जिथं आंदोलन होतात बाबासाहेबांचे लोक करतात, आपण सुद्धा त्यात जुळलं पाहिजे. मिलिंदबाईंनी सांगितलं की 5 तारखेला आंदोलन आहे. आता आझाद मैदानमध्ये सुद्धा आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी आंदोलन आहे. आपण सगळ्यांनी त्यात सुद्धा सहभाग घेतला पाहिजे आणि येणाऱ्या 5 तारखेच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. उनकी मृत्यु दे, उनके परिवार को देने की बात करता है. ये लोकल चैनल वाले सब उन आतंकवादियों के शरीर को उनके परिवार को देने की बात करता है. तो ये समाज की बेटी कौन सी आतंकवादी थी जिन्हों को पेट्रोल डाल के जलाया? इस तरह का अन्याय आज तक किस समाज के साथ में हुआ? इसका पूरा वाल्मीकि समाज, बहुजन समाज गौर यहाँ पे रोष के साथ में निषेध व्यक्त करता है. उसके अलावा जो डीएम ने घर में जाके कल SIT की दुहाई दी, वहाँ पे किसी तरह का कोई SIT अधिकारी नहीं था. ये क्या चल रहा है? पिछड़े हुओं को दबाने का काम. उसके माँ बाप पिताजी उसको लेके गए. मुझे समझ में नहीं आ रहा कैमरा कहाँ चल रहा है. मुझे अपनी बात रखनी है. ये जो बातें हैं ये यूपी सरकार जो कर रही है, जो मोदी सरकार कर रही है, ये गरीबों को दलितों को दबाने का काम है. ये जब जब काम सर उठा के बोलेगा उसके जवाब में बाबा साहब की सेना, वाल्मीकि समाज इसी तरह से जोर पकड़कर उसका जवाब देगा. हमें कोई डर नहीं है कि शासन हमारे ऊपर, प्रशासन हमारे ऊपर क्या कार्रवाई करेगा. आप लोग इसी तरह पूरे समाज से, हमारे हितों से तो मैं विनती करना चाहता हूं कि जिस तरह आप लोगों ने कंधे से कंधा मिला के साथ दिया है, आगे भी आप इस तरह से इस लड़ाई को जिंदा रखेंगे. और जो बेटी मनीषा का उन्होंने सामूहिक बलात्कार किया, कई बार नहीं कई बार किया, उसके लिए पूरा समुदाय, बहुजन समुदाय यहाँ पे गौर निषेध करता है. और अगर इस पे न्याय की भाषा शासन की तरफ से नहीं आती है तो इससे ज़्यादा बड़े आंदोलन इस देश में, उस हाथरस शहर में किए जाएंगे. ऐसी मैं यहाँ और मैं मीडिया का बड़ा धन्यवाद देना चाहता हूँ कि मीडिया ने हर तरीके से इस चीज़ को पुरजोर दे के उठाया, जिससे आज हमें न्याय मिलने की थोड़ी संभावना बनी है. जो मीडिया ने इसकी सवाल अभी तक नहीं उतारे, तो उसके लिए क्या बोलना चाहिए? यहाँ आप क्या कहना चाहोगे? हम लोग यही कहना चाहते हैं, जो मनीषा बहन पे अत्याचार हुआ है उनको न्याय मिलना चाहिए. जो अधिकारी है, जो जिसने गुनाह किया है उनको फांसी मिलनी चाहिए. बस हम इतना ही बोलना चाहिए. तुम कुछ करो, कुछ भी करो, तोड़ फोड़ होगा, ये होगा, ये सब 10 सवाल पूछ के पूरा में अटैक मारा के कुछ नहीं. जिसने गुनाह किया उनको तुम फांसी दो, यही हमारी मांग है. और उनके ऊपर तुम कुछ तो न्याय करो. वो मनीषा बहन को न्याय दो. कल भी उनके पिताजी को लेके जाके कहाँ रख दिए, अभी तक उनका पिताजी का पता नहीं है. ये लोग अत्याचार कर गए, पुलिस वाले भी उधर, यूपी पुलिस वाले बहुत अत्याचार कर गए उनके ऊपर. जो मनीषा बहन के ऊपर हुआ है अत्याचार, उनको न्याय दो. जिसने 4 जन ने किया उसको फांसी दो, फांसी दो, फांसी दो उनको, फांसी दो, फांसी दो. माझं नाव बिरपाल भाल, वाल्मिकी विकास संघचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष. आमची बात त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि निश्चित तुम्ही पोहोचवा अशी आपल्याला विनंती करतो, आशा बाळगतो. आणि या ठिकाणी सगळ्यांनी जे शांततेने निवेदन आवाहन करण्यात आलेलं आहे ते आपण सगळ्यांनी शांततेने निवेदन द्या अशी आपल्याला विनंती करतो. जय भीम. मानने वाले हम तो हम इस तरीके का आंदोलन जो कि सरकार का, नहीं सर, यूपी सरकार अगर सर आप शांति से आंदोलन कर रहे हैं, अगर इतर कोई अगर आके आपके इसमें तोड़फोड़ करता है तो उसका भरपाई आपसे लेंगे. तो इसके ये बिल के बारे में क्या बोलना आपका? यूपी सरकार ये सब बातें यूपी में कर सकती है.
यहाँ महाराष्ट्र में उनका ये नहीं होगा। और महाराष्ट्र की जनता जानती है कि यहाँ पे आंदोलन करने वाले लोग हैं वो किस तरीके से है, कौन है। जो बाबा साहब का नाम लेता है वो इस तरीके के आंदोलन करता नहीं। और यूपी सरकार की अभी तक इतनी हिम्मत नहीं कि महाराष्ट्र में आके वो इस तरीके से महाराष्ट्र को बदनाम करने का काम करे। उन्होंने किया बदनाम करने का काम, लेकिन अब दुनिया के सामने उनका जो असलियत है वो कितने जंगली है ये अब दुनिया के सामने आ रहा है। सर मैं इसलिए बोल रहा हूँ अभी जो आप इधर आंदोलन कर रहे हैं, यूपी में भी कई लोग आंदोलन कर रहे हैं, तो ये बिल पास होने के बाद किसी को ऊपर भी एक्शन ले सकते हैं। इस तरह का बिल अगर पास होगा, एक मिनट सुनो, जलाने का काम हम लोग करेंगे। एक ध्यान में रखो, रहने दो। चलो दबाव में आने वाले ने आप कितने भी हमारे पे केसेस लगा, बाबा साहब के लोग हमेशा लाठी काटी खाने में तैयार होते हैं। हम देखते हैं कि वो कौन सी केस हमारे में एक मिनट यूपी गवर्नमेंट में भी महाराष्ट्र का बिल पास किया है, तो उन्होंने क्या है, जो भी आंदोलन करेगा, अभी समझो ये भी एक मैटर आ गया, ठीक है, कोई भी मैटर में अगर आंदोलन करेगा, दूसरा कोई भी आकर अगर फोड़ तोड़ करेगा, तो जो आंदोलन करेगा उसके ऊपर वो जब यूपी सरकार पिछड़े दलित वर्ग पर इस तरह का अत्याचार अपने पुलिस प्रशासन से करवाएगी, तो दलित वर्ग भी पूरी तरह से अपना रोष खोकर जब आक्रोश भड़काएगा, हर तरह का बदला लेगा। ये हमारी नैतिकता है, हमारी मानवता है। बाबा साहब के पद चिन्हों पे चल के हम लोग शांति से काम कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं। आप हमसे विचार पूछ रहे हैं कि अगर ऐसा होगा तो क्या करेंगे। अगर हमारी समाज की बेटी को अन्य किसी समाज की बेटी पर इस तरह का कोई अत्याचार होता है, तो हम उसका हर तरीके से बदला लेने की भावना हमारे दिल में है, उसमें हम सक्षम भी है। लेकिन बाबा साहब के अनुयायी है, उस चीज को शांति से। आज आमच्या वाल्मिकी समाजाची आमची बहीण अत्यंत वाईट या देशाच्या राजकारणामध्ये, भारतीय राजकारणामध्ये अशी घटना कधीच घडली नाही आहे की ज्या त्यांच्या आई वडिलांना देखील, स्वतःच्या आई वडिलांना त्या मुलीचं प्रेत बघू दिलं नाही, त्या मुलीची माहिती घेऊ दिली नाही। अशी घटना या स्वतंत्र भारतातली ही पहिली आहे। म्हणजे या देशात मोदी सरकार, मोदी सरकार अंग्रेजों ने किया था भगत सिंह के साथ, या देशात मोदी सरकार दलितांबद्दल त्यांची भूमिका काय असेल या इथं उपस्थित सर्व समाजाने, मग ते वाल्मिकी समाजाचे असतील, इतर मागयाव असतील, आता हे आपण सगळं विसरून सर्व दलितांनी एकत्र येऊन या मोदी सरकारला या देशातनं यांना हकललं पाहिजे। हा अन्याय अत्याचार आज उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज चाललाय। आज त्यानंतर देखील एक घटना झाली, एका बहिणीला आमच्या पुन्हा एकदा बलात्कार केला गेला, त्याच पद्धतीचे अन्याय अत्याचार झाले। हे कुठंतरी थांबवायला असेल तर महाराष्ट्र हा संतांचा आणि विविध जातीच्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रातल्या सर्व शोषित पीडित लोकांनी आता एकत्र आले। मी जाता जाता पुन्हा एकदा म्हणन, या हिंदुत्ववादी संघटना आता का गप्प आहेत, आता का बोलत नाही? ही वाल्मिकी बहीण आमची होती म्हणून आता म्हणजे जेव्हा अन्याय झाला तेव्हा दलिताची बहीण आणि मतदान पाहिजे तेव्हा तो हिंदू, अशा पद्धतीचा आपल्यामध्ये मतभेद करून आपल्या शोषित पीडित अल्पसंख्याक लोकांना मध्ये एकमेकांच्या मध्ये भिंती पाडून जातीच्या आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आहेत। हा बीजेपीचा RSSचा डाव आपण लवकरच लक्षात घ्याल आणि पुढील लढाईला आपण तयार राहू। आपण शांततेने हे निवेदन देणार आहोत। आमचं सोमवारी देखील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमचं आंदोलन आहे दुपारी 3 वाजता। अशाच पद्धतीने आपण या, परंतु सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाहून आपण बाबासाहेबांना मानणारे आहोत, आपण भगवान बुद्धाला मानणारे लोक आहोत। अत्यंत शांततेने आपल्याला आपला रोष, आपला निषेध आपल्याला व्यक्त करायचा। या ठिकाणी मी पहिल्या प्रथम सगळ्यांना जय भीम करतो। जय भीम। मुंबई प्रदेशचे आमचे रिपब्लिकन सरांचे कार्यकर्ते मिलिंद भाईंनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे। मी या ठिकाणी तमाम वाल्मिकी समाजाला धन्यवाद देतो। या आंदोलनामध्ये तमाम रिपब्लिकन आंदोलनातले बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो। आणि एक महत्त्वाची या ठिकाणी सूचना करतो की देर आहे दुरुस्त आहे। आज या कुलाब्याच्या इतिहासात